कुठच्याही प्रकारचे कायदा सुव्यवस्थेचे अतिप्रसंग होऊ नयेत म्हणून सरकारी खर्चातनं त्यांना त्यांच्या आश्रमातनं रोहतकच्या जेलपर्यंत एअरलिफ्ट करण्यात आलं हेलिकॉप्टरमधनं. गुन्हेगाराला एअरलिफ्ट नेलं. येस. 25 ऑगस्ट 2017ला जेव्हा हा निकाल देणार होते त्याच्या 2 दिवस आधीपासूनच साधारण 23 तारखेपासून तब्बल 25,000 पोलीस त्या एरियामध्ये तैनात होते. 25,000. 200 पॅरामिलिटरी ऑफिसर्सच्या बापरे. तुकड्या होत्या. सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं सैन्याची मदत मागवली गेली. बापरे. बसेस आणि ट्रेन्स ज्या चंदीगड हरियाणा एरियामध्ये येणार होत्या त्या 3-4 दिवसासाठी कॅन्सल केल्या गेल्या. बापरे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये जे कोणी स्टाफ होते, डॉक्टर्स होते, त्या सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. इट वॉज ऑलमोस्ट लाईक अ स्टेट इमर्जन्सी. हो ना. पंचकुला, पटियाला, सिरसा, भटिंडा, मोगा, मुक्सर आणि चंदीगड या प्रिडॉमिनंटली एरियांमधलं इंटरनेट कनेक्शन कापण्यात आलं आणि तिकडे फ्लॅग मार्चेस सतत होत गेले की सेफ्टी ड्रिल्स झाले, नागरिकांना कशा पद्धतीने कंट्रोल करायचं, म्हणजे अगदी इमर्जन्सी स्टेट जशी असते तसंच झालं. 25 ऑगस्टला एवढं सगळं करूनही कोर्टाबाहेर हजारो लोकांची गर्दी होती आणि फायनली तो डिसिजन आला. कोर्टाने त्यांना गिल्टी वर्डिक्ट दिला. वाव. त्यांना शिक्षा काय हे अजून सांगितलं नव्हतं की म्हणजे किती वर्षाची शिक्षा, काय सेंटेन्सिंग, पण गिल्टी आहे हे मात्र सांगितलेलं. आणि आता त्यांना पंचकुला मधल्या त्यांच्या आश्रमापासून रोहतकच्या जेलमध्ये न्यायचं होतं. त्यांना नेण्यासाठी आता परत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. बरोबर. आता हा कन्व्हिक्टेड रेपिस्ट आहे, त्याला नेण्यासाठी एकतर हे सगळे शहरात जाळपोळ जी सुरू होती त्यांनी इतकं भीषण स्वरूप घेतलेलं की सरकारी सगळ्या गाड्या ज्या होत्या त्या जाळून टाकल्या गेल्या. अनेक कोटी रुपयांच्या संपत्तीचं नुकसान झालं. एवढंच नाही तर 38 लोकांनी आपला जीव गमावला. बापरे. 38 लोकांनी, म्हणजे त्याला कन्व्हिक्ट केलं म्हणून लोकांनी जाळपोळ केल्या आणि या दंगलीमध्ये 38 नागरिकांनी आपला जीव गमावला. का तर एका कन्व्हिक्टेड रेपिस्टसाठी. सॅड. त्यांना त्यामुळे कुठच्याही प्रकारचे कायदा सुव्यवस्थेचे अतिप्रसंग होऊ नयेत म्हणून सरकारी खर्चातनं त्यांना त्यांच्या आश्रमातनं रोहतकच्या जेलपर्यंत एअरलिफ्ट करण्यात आलं हेलिकॉप्टरमधनं. गुन्हेगाराला एअरलिफ्ट नेलं. येस.